सुरुवात कशी केलीस तुझी क्रिकेटिंग जर्नी? बाबांची एक अकॅडमी होती टिळकनगर चेंबूरला. ॲज क्रिकेट रन्स इन द फॅमिली. म्हणजे काका आणि बाबा दोघं क्रिकेट खेळलेत. क्रिकेटिंग लाईफ मध्ये माझ्या बाबांनी इंट्रोड्यूस केलं. जेव्हा फोर इयर्सचा असेल मी, त्यावेळी मला क्रिकेटच्या जर्नी मध्ये स्टार्ट झाली. असे खूप कमी क्रिकेटर्स आहेत मुंबई क्रिकेटमध्ये. हार्डली कोणी असतील की त्यांनी कोणताच एज ग्रुप रिप्रेझेंट नाही केलं मुंबईसाठी, बट दे आर डिरेक्टली मेड थ्रू द सिनियर टीम. गॉड्स प्लॅन बोलतात की एक क्षण आपण जेव्हा एक्सपेक्ट नाही करत, लिस्ट एक्सपेक्ट करतो, त्या मोमेंट मध्ये असं होतं की 0 एक्सपेक्टेशन होते. आणि मी लिटरली माझ्या प्रॅक्टिसला चाललेलो आणि मला नोटिफिकेशन व्हॉट्सअपवर आला की यू बीन ऍडेड टू द इराणी कप टीम. सो व्हॉट इज युअर प्री मॅच रिच्युअल? I wake up, I don't touch my phone, I do my prayers, I do my meditation, then I call my mom or dad and go to the match, and then while going to the match I listen to the music. Same set of songs असतात ते every match ला. काय असतं? Starting with गणपती बाप्पा's आरती. Oh wow. कधी असा विचार आला की I'll give up and I'll have a plan B? गिव्हअप करण्याचा प्रश्न फॉर एक्झाम्पल कधी नव्हताच. बॅकअप प्लॅन असा आहे की हॅलो अँड वेलकम गाईज ऑन सिली पॉइंट स्टोरीज विथ मेघन. आज आपल्या शोवर एक असा गेस्ट आहे हु इज अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ ग्रेट पर्सिव्हिअरन्स अँड डिटर्मिनेशन. लाईफमध्ये या 3 गोष्टी तर लागतातच सक्सेसफुल व्हायला, बट एस्पेशली मुंबई क्रिकेटमध्ये या गोष्टी लागतातच. तो इज नन अदर दॅन मिस्टर सिद्धांत आदतराव. हाय सिद्धांत, कसा वाटतंय शोवर येऊ? रिअली एक्साइटेड आहे मी खूप टाइम पासून या शोवर यायला. आणि हा इंट्रोडक्शन तर खूप मोठा दिलाय तू, बट रिअली थँकफुल टू यू फॉर हॅव्हिंग मी ओव्हर हिअर. बिकॉज मी खूप एक्साइटेड आहे तुझ्या बरोबर गप्पा मारायला. आणि आपले लहानपणापासून आता जेव्हा मोठं झालोय, क्रिकेटिंग जर्नी पासून सगळं एक कॅज्युअल वे मध्ये, रिलॅक्स वे मध्ये तुझ्याशी गप्पा टप्पा करून बोलायला खूप एक्साइटेड आहे. लहानपणावरनं आठवलं, मी तुला लहानपणापासून फर्स्ट टाइम तुला बघितलं मी अंडर 13. आपण जेव्हा एक टुर्नामेंट होती बॉम्बे जिमखाना, ती एकत्र खेळलो आणि त्या टुर्नामेंट तो मॅन ऑफ द टुर्नामेंट होता, मला अजून आठवतं. सेमीफायनल मध्ये तुम्ही आम्हाला हरवलेला. तर तू कॅच पण टाकलेली हे मला बोलायचं नव्हतं, पण ठीक आहे तू बोललास तर ठीक आहे, मला लक्षात आहे. बरोबर. सो ही तुझी जी जर्नी आहे, सुरुवात कशी केलीस तुझी क्रिकेटिंग जर्नी? बाबांची एक अकॅडमी होती टिळकनगर चेंबूरला. आणि तिकडे ऑफकोर्स ऍज क्रिकेट रन्स इन द फॅमिली. म्हणजे काका आणि बाबा दोघं क्रिकेट खेळलेत स्टेट आणि क्लब लेवलला. तर मला पण तसंच होतं की क्रिकेटशी प्रेम होतं. आणि त्या ग्राउंड टिळकनगरी मध्ये एवढे क्रिकेटर्स आलेत आणि एवढे क्रिकेटर्स बनलेत ना, राईट फ्रॉम चंद्रकांत पंडित, किरण मुकाशी, लालचंद राजपूत. सो देर आर मेनी पीपल हॅव कम देअर. आणि मला जेव्हा बाबांनी जे अकॅडमी मध्ये मला सांगितलं क्रिकेट खेळायला, तर मी जस्ट 4 इयर्सचा होतो त्यावेळी. आणि लहानपणी आपल्याला तर काय माहीतच नसतं, फक्त आपल्याला अभ्यास न करायचा आहे, घरी न राहायचंय आणि फक्त त्या ग्राउंडवर राहून मजा मस्ती करायची, तसं होतं. तर माझं फर्स्ट इन्स्टन्स माझ्या क्रिकेटिंग लाईफ मध्ये माझ्या बाबांनी इंट्रोड्यूस केलं. जेव्हा 4 इयर्सचा असेल मी, त्यावेळी मला क्रिकेटच्या जर्नी मध्ये स्टार्ट झाली आमच्या टिळकनगर मध्ये. बाबांबद्दल बोलायचं तर लोकांना माहिती नाही की तुझे बाबा पण खूप मोठे प्लेअर बनलेत, म्हणजे होऊन गेलेत मुंबई क्रिकेटसाठी. आय थिंक ते एव्हरी एज ग्रुप खेळले मुंबईसाठी. ते एज ग्रुप 17, 19, 23 खेळले, बट रणजी ट्रॉफी असं खेळले नाही. आणि पहिलेचे लोक खूप कष्ट करून वरती यायचे आणि खूप कॉम्पिटिशन पण होतं त्यावेळी. आणि मुंबई क्रिकेटची ते लेगेसीच आहे, बट अनफॉर्च्युनेटली ते रिप्रेझेंट करू नाही शकले. बट ही वॉज माय फर्स्ट हिरो अँड बिकॉज ऑफ हिम आय पिक्ड अप क्रिकेट. सो येस. आणि आता तू हेच म्हटलास की ते रणजी ट्रॉफी खेळू नाही शकले, बट गेल्या वर्षी ते जे अपूर्ण राहिलेलं मे बी त्यांचं स्वप्न असेल ते तू पूर्ण केलंस. आणि तुला गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीची कॅप मिळाली रणजी ट्रॉफीसाठी. काय फिलिंग होती? आय थिंक मुंबईसाठी खेळणं हे लहानपणापासून जो पण मुंबईमध्ये खेळतो त्यांना ते लायन चेस्टवर घालायला ते एक असतं एस्पिरेशन. एज ग्रुप क्रिकेट असो का तुमचं स्टेट लेवल सिनियर टीम असो, तुम्हाला एकदा ते रिप्रेझेंट करायला तुम्हाला ते आवड असते. कारण जी हेरिटेज आहे मुंबई क्रिकेटचं, जे वैशिष्ट्य आहे, जी हिस्ट्री आहे मुंबई क्रिकेटची खूप मोठी आहे.
आणि ज्या लोकांनी एवढं कॉन्ट्रीब्युट केलंय मुंबई क्रिकेटसाठी ते खूपच मोठं आहे. आणि त्या गोष्टीमध्ये आपण बिल्डअप होत असतो. आणि आपलं जर्नी जे लहानपणापासून आहे ती एवढी टफ असते, कारण आपलं कॉम्पिटिशन पासून बघा, त्यापासून आपले आई बाबा जे सकाळी उठून आपल्यासाठी नाश्ता बनवतात, आपल्याला ट्रेन मधून जाऊन आपल्याला त्या अकॅडमीमध्ये सोडतात, आपल्याला प्रॅक्टिस वरून परत आणतात स्कूलमध्ये. तर इट्स डिफिकल्ट ऑन पेरेंट्स फर्स्ट ऑफ ऑल. आणि बाबांचं स्वप्न म्हणाल तर त्यांनी जे स्वप्न पूर्ण करू नाही शकले ते बाय गॉड्स ग्रेस मी लास्ट इयर करू शकलो. आणि हे त्यांच्यासाठीच होतं, माझ्या आईसाठी आणि माझ्या बाबांसाठी. आणि एक थोडा सॅटिस्फॅक्शन वाटतो लाईफमध्ये की आय एम अ फर्स्ट क्लास प्लेअर, बट खूप काही गोष्टी करायच्या बाकी आहेत लाईफमध्ये. बट ते त्यांचं ड्रीम होतं की मी ते मुंबईची कॅप घालू आणि फील्डवर जाऊ आणि शेअर करू ते एक्सपिरियन्स. आणि बाय गॉड्स ग्रेस लास्ट इयर मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्या संधी खूप एन्जॉय केली मी लास्ट इयर. त्याआधी रणजी ट्रॉफीच्या आधी मे बी तू स्क्वॉड मध्ये आलास इराणी ट्रॉफी. हो, असे खूप कमी क्रिकेटर्स आहेत मुंबई क्रिकेटमध्ये, हार्डली कोणी असतील की त्यांनी कोणताच एज ग्रुप रिप्रेझेंट नाही केलं मुंबईसाठी, बट दे आर डिरेक्टली मेड थ्रू द सिनियर टीम. देन हे कसं वाटतं, म्हणजे कारण तू कायम प्रोबेबल्स मध्ये राहत आलेला आहेस. मला माहितीये अंडर 15 पासून तू एव्हरी इयर मुंबईच्या प्रोबेबल्स मध्ये असायचा. यू डिड नॉट ब्रेक इन द 15, तू 30 मध्ये असायचाच, बट फायनली 15 मध्ये आपलं नाव बघणं कसं वाटतं? आय थिंक तो क्षण मला आता पण लक्षात आहे. लास्ट इयर ज्यावेळी इराणी कप आणि रणजी ट्रॉफीची टीम निघणार होती, त्या पहिले जस्ट आम्ही बुची बाबूला गेलेलो आणि तिकडे एकच मॅच मिळालेली मला खेळायला, कारण आम्ही क्वालिफाय नाही झालेलो. आणि फेअरली डिसेंट केलेलं मी इन टर्म्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी विच आय गॉट. आणि त्याच्या पहिले 2-3 सीझन मी क्लबमध्ये खूप करत आलोय रन्स. तर माझं तेच होतं की या वर्षी कसं पण ब्रेक इन करायचं, कारण त्याच्या लास्ट इयर मला ब्रेक इन करायला भेटलं नव्हतं वेन युअर द रणजी ट्रॉफी चॅम्पियन. तर ऍज अ रणजी ट्रॉफी चॅम्पियन टीम इट्स डिफिकल्ट टू ब्रेक इन द न्यू टीम इन द प्रिसाइडिंग इयर. बट मी KSA ला पण गेलो नव्हतो आणि असं पण माझे सगळे होप्स असे ऑलमोस्ट गेले होते की ठीक आहे, आय वोंट मेक इट त्या मोमेंट पर्यंत. I'll have to score more in the coming season and then let's see what happens. But बोलतात ना की गॉड्स प्लॅन बोलतात की एक क्षण आपण जेव्हा एक्सपेक्ट नाही करत, लिस्ट एक्सपेक्ट करतो. म्हणजे एवढा वर्ष रन करून पण मी एक्सपेक्टेशन मध्ये होतो की आता होणार. बट त्या मोमेंट मध्ये असं होतं की 0 एक्सपेक्टेशन होते. आणि मी लिटरली माझ्या प्रॅक्टिसला चाललेलो आणि मला जस्ट व्हॉट्सअपवर मी जस्ट गाडी पार्क केली माझी आणि प्रॅक्टिसला जस्ट जातोय आतमध्ये आणि मला नोटिफिकेशन व्हॉट्सअपवर आला की यू बीन ऍडेड टू द इराणी कप टीम ऑन द व्हॉट्सअप मेसेज. तर मला तेव्हा वाटलं की मी टीम मध्ये आलोय. तर फर्स्ट कॉल मी ऍक्च्युली माझ्या बाबांना केला की असं आणि ते एकदम इमोशनल झाले ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर माझ्या एका फ्रेंडला केला मी, सूर्याला. तर त्याला मी बोललो की असं ऍड केलं, असं झालंय. अँड इव्हन ही वॉज सो हॅपी फॉर मी. तर तो एक क्षण होता असं की बिलीव्ह नाही होत होतं की असं कसं होऊ शकतं, बिकॉज मी त्याच्या पहिल्याच्या टुर्नामेंटला KSA ला नाही गेलेलो. आणि असं होतं की इज दिस रिअली हॅपनिंग असं होतं. त्याच्यानंतर टीम साईटवर आली, लोकांनी कॉंग्रॅच्युलेट केलं, तेव्हा थोडं फील झालं की अच्छा मी फायनली मुंबईच्या टीम मध्ये आलोय. आणि एवढे वर्ष जे मी बघत राहिले की मी रन्स करायचो बट ते 15 मध्ये कधीच नाही यायचो. आणि ते असं झालेलं की युज टू झालेलो त्या गोष्टीसाठी. बट यावेळी माहित नाही, 0 एक्सपेक्टेशन होते आणि इट वॉज जस्ट लाईक असं वाटतं देवाची देणगीच होती की ते झालं बस. दिस वॉज युअर इराणी ट्रॉफी एक्सपिरियन्स. थोडं मागे जाऊया करिअर मध्ये तुझ्या. जेव्हा आपण सुरुवात जी केली अंडर 13 बॉम्बे जिंकाना, त्यानंतर यू प्लेड फॉर युअर स्कूल, यू रिप्रेझेंटेड युअर स्कूल. तर ती जर्नी कशी होती तुझी? स्कूल क्रिकेट, त्यानंतर मग कॉलेज क्रिकेट तर एक मोठा टॉपिक आहे, बरोबर माहिती आहे तुझ्याशी बोलण्याचं. तर ती जर्नी कशी होती स्कूल क्रिकेट? स्कूल क्रिकेटमध्ये त्यावेळी हॅरिस शिल्ड आणि रॉयल शिल्डचं खूप इम्पॉर्टन्स होता. आता पण आहे अजून पण. बट त्यावेळी एवढा होता की म्हणजे तिकडून क्रिकेटच जायचे. कारण हॅरिस शिल्ड मध्ये जो 200 करतो, 300 करतो का 5 विकेट घेतो कंटिन्युअस, त्याचे 5 विकेट्स ऑल.
तर त्याचं खूप वैशिष्ट्य असायचं त्यावेळी. तर मला असं वाटायचं की आपण असा स्कूल जॉईन करावा की जे चांगलं क्रिकेट खेळतात. तर माझे बाबा शारदाश्रम मध्ये होते आणि मला VN सुळेने विचारलेलं. तर मला VN सुळे खूप जॉईन करायची होती, कारण मला ते असं वाटायचं की ती स्कूल खूप छान आहे, कारण तिकडून पण चांगले क्रिकेटर्स आलेले. बट अनफॉर्च्युनेटली माझे बाबा काय म्हणाले, फॉर माय क्रिकेटिंग ग्रोथ आपण घाटकोपर मध्ये या चेंबूरमध्येच एक स्कूल बघूया, तिकडे तुझं एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, तर एज्युकेशन साठी तू अभ्यास पण करू शकशील बरोबर, आणि त्याची क्रिकेट टीम आपण बनवूया. तर बाय गॉड्स ग्रेस खूप असं संशोधन केल्यानंतर MD भाटिया नावाची एक स्कूल आहे, ती क्रिकेट खेळायची थोडं प्लेट डिव्हिजन मध्ये, तर तिकडे ऍडमिशन घेतला मी 5th स्टँडर्ड मध्ये, आणि माझ्या बाबाने ती टीम कंट्रोल केली. तर चेंबूर, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला एरियामध्ये जे पण मुलं होती जे क्रिकेट खेळायची, MC कॅम्प मध्ये चांगलं करायची, एज ग्रुप मध्ये बसायचे, ते सगळ्यांना घेतलं आणि आम्ही एक टीम बनवली. तर त्याच्या नेक्स्ट इयरच आम्ही प्लेट वरून एलिटला आलो आणि एलिट मध्ये राहिलो आणि परफॉर्म करत राहिलो त्या गोष्टीमध्ये. तर मला एक बेस भेटला माझ्या स्कूल लाईफ मध्ये. आणि मेन तर MCA टुर्नामेंट होते, जे समर वेकेशन टुर्नामेंट असतात, जे सिलेक्शन टुर्नामेंट असतात, वर्ली कप असतो, कारण हे टुर्नामेंटचं पण खूप वैशिष्ट्य आहे. आणि स्कूल टाइमचं बेस्ट हे होतं की तुम्ही क्रिकेट एवढे एन्जॉय करायचे की माझं स्कूल पण एवढं सपोर्टिव्ह होतं की MCA कॅम्प जे आपलं प्रोबेबल्सचा कॅम्प असतो अंडर 14चा, त्यासाठी परमिशन द्यायचे लवकर जायला. तर बिंदास मला ते टाळा करायला भेटायचं अभ्यासाकडून आणि खूप मजा यायची. आणि प्रॅक्टिस करत राहायचो दिवसभर, बाबांच्या अकॅडमी मध्ये पण करायचो, प्रोबेबल्स मध्ये पण करायचो, आणि बेस्ट टाइम होता तो लाईफचा, म्हणजे बेस्ट टाइम. स्कूल इंडीड इज द बेस्ट टाइम असं वाटतं आता आल्यावर. हा, सो ग्रॅज्युएटिंग टू कॉलेज, खूप साऱ्या मेमरीज आहेत आपल्या क्रिकेटसाठी. बोलू तेवढं कमी आहे, अख्खा तास निघून जाईल. थोडक्यात मला सांग, हाऊ इम्पॉर्टंट वॉज कॉलेज क्रिकेट, म्हणजे तुझ्या हाऊ इम्पॉर्टंट अ स्टेप इट वॉज इन युअर करिअर? आय थिंक मी आता म्हणालो की स्कूल क्रिकेट आणि स्कूल लाईफ खूप इम्पॉर्टंट होती, बट माझ्याप्रमाणे कॉलेज लाईफ मध्ये माझ्या लाईफ मधले मला बेस्ट गोष्टी एक्सपिरियन्स झाल्या, का बेस्ट लोकांना भेटलो मी, आणि तिकडून मला एक रिअल कॉन्फिडन्स बूस्टर होता इन टर्म्स ऑफ पर्सनॅलिटी, इन टर्म्स ऑफ माझ्या क्रिकेट टुवर्ड्स. त्याच्यानंतर बाहेरची दुनिया काय असते, अवेअरनेस एवढा वाढतो, कारण पोद्दार मध्ये अभ्यास तर करावाच लागतो, तुला तर माहितच आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की पोद्दार मधले मेमरीज हे लाईफ लॉंग आठवण राहणार आहेत. म्हणजे जे आपण युनिव्हर्सिटी मॅचेस खेळलो ते, बिकॉज आपली टीम मला वाटतं बेस्ट टीम होती आय थिंक त्या 10 इयर्सच्या ब्रॅकेटमध्ये, बिकॉज तिकडून एवढे प्लेयर चांगले चांगले निघालेत, जिकडे मुंबईला तर मिळालेच आहेत भरपूर, इंडियाला पण भेटलेत. जसं श्रेयस अय्यर होता, आणि खूप प्लेयर असे होते जे स्टेट लेवल खेळले, आपल्या लाईफ मध्ये चांगलं करतात. आता फॉर एक्झाम्पल, आता मला असं वाटतं ती जी आपली युनिव्हर्सिटीची फायनल होती 2 वर्ष लागोपाठ, बट सेकंड इयर जी होती ती एपिक होती. आणि म्हणजे तसे मॅचेस लक्षात राहतात. पहिली इनिंग हरून आपण जिंकलो, एक्झॅक्टली, फर्स्ट इनिंग हरून आपण ते जिंकलेलो मॅच. आणि ते जे मेमरीज होते, ड्रेसिंग रूम मेमरीज होते, जे किस्से केले, म्हणजे ते मॅचेस मधले रन्स कोणाला लक्षात नाही राहत ना, कोणाला हे लक्षात राहत की कोणी विकेट काढलेले, बट हे लक्षात राहतात की आपण ट्रॉफी उचललेली, ते माहोल मस्ती काय केलेली, त्याच्यानंतर कॉलेजने आपला सत्कार कसा केलेला, तिकडे आपल्याला सकाळी 7 वाजता कुल्फी दिलेली आपल्या प्रिन्सिपलनी सगळ्यांसाठी. तर हे सगळ्या आठवणी. एक मोठा किस्सा बोलू शकतो, क्षण बोलू शकतो की सेमीफायनलला आपल्या व्हाईस प्रिन्सिपल आपल्या प्रिन्सिपल ड्रिंक्स मध्ये आलेल्या मला अजून आठवते. येस, कुठच्याही क्रिकेटिंग करिअर मध्ये कोणाच्याच क्रिकेटिंग मला नाही वाटत, तेव्हा आपण फिल्डिंग करत होतो, म्हटलं फोर्ट विजयवर मॅमच्या ड्रिंक्स मध्ये चालू पेपटॉक द्यायला, म्हटलंय काय चाललंय रे. मला असं वाटतं ते तर हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम असेल, फर्स्ट टाइम लास्ट कॉलेजचे प्रिन्सिपल, कॉलेजचे टीचर्स, स्पोर्ट्स सेक्रेटरी सगळे इन्व्हॉल्ड होते की बस तुम्हाला ही मॅच जिंकायची. कारण त्या 1 वर्ष आधी आपण 1 रन आलेलो रिझवी बरोबरच, आणि ती नेक्स्ट इयरची सेमीफायनल रिझवीलाच आपण, आणि लोकांना माहित नसेल की काय स्ट्रॉंग टीम त्यांची पण होती.
ऑफकोर्स सिद्धेश लाड, आतिफ अत्तरवाला, नावं घे सगळे, पंकज जयस्वाल, केविन अल्मेडा, हे सगळे एवढे दिग्गज क्रिकेटर असतील आणि त्यांना आपण हरवलेलं अनबिलिव्हेबल. म्हणून तर कॉलेज क्रिकेट मेमरीज लाईफ मधनं कधीच बेस्ट बिकॉज आपल्या टीमचा माहोल पण चांगला होता, मजा यायची खेळायला. आता जे मुंबईला खेळतायत मॅक्झिमम पीपल, त्यात श्रेयस अय्यर झाला, आकाश आनंद आहे, ठीक आहे, हे सगळे आपल्या पोद्दारच्या रूट्स मधूनच आलेले आहेत. आणि असं नाही फक्त हे, MPL किती लोक खेळलेत, लोक चांगलं क्रिकेट खेळलेत आणि लाईफ मध्ये खूप चांगलं करतायत ते बघून तुम्हाला की त्या कॉलेजमध्ये अकॅडमिक्सचं पण एवढं खूप महत्व, त्याने मे बी पर्सनॅलिटी पण डेव्हलप झाली प्रत्येकाची. इफ नॉट क्रिकेट, कुठच्या तरी फील्ड मुलगा काहीतरी करतोय. जो पण अंडर कॉन्फिडंट मुलगा होता, फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा, तो पण एक लाईक इट गेव्ह मी कॉन्फिडन्स टू बिलीव्ह इन व्हॉट आय वॉन्ट टू डू. आणि आय थिंक दॅट वॉज द मेन रिझन आय कंटिन्यूड क्रिकेट. नाही तर मला असं वाटतं की मी पण विचार केलेला काहीतरी वेगळं करायचं, बट माहित नाही मला. आय थिंक तो जो पिरियड होता ना, त्या पिरियडने खूप कॉन्फिडन्स दिला की स्वतःचे ड्रीम, स्वतःच्या गोष्टींवर बिलीव्ह करायला पाहिजे आणि कंटिन्यू करायला पाहिजे, कारण वरती देव बसलाय, तो कधी ना कधी तर आपल्याला देणारच. टॉकिंग अबाउट गिव्हिंग अप, तू जसं असं बोललास आता, एवढ्या वर्षांची तुझी जी ही मेहनत आहे, म्हणजे ऍज अ क्रिकेटर मी पण समजू शकतो की दरवर्षी प्रोबेबल्स मध्ये येणं आणि नॉट ब्रेकिंग इन टू द टीम. कधी असा विचार आला की नाही, मी काहीतरी वेगळं करतो, आय गिव्ह अप अँड आय हॅव अ प्लॅन बी. गिव्ह अप करण्याचा प्रश्न फॉर एक्झाम्पल कधी नव्हताच, कारण मला माहित नव्हतं खेळणार की नाही, पण मला माहित होतं की मी खेळू शकतो कधी ना कधीतरी. आणि त्यासाठी माझे मॉम अँड डॅड, म्हणजे आई बाबांचं इम्पॉर्टन्स खूप आहे, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केलंय, खूप म्हणजे खूप सपोर्ट केलं. बिकॉज फायनान्शियली आम्ही एवढ्या चांगल्या बॅकग्राऊंड मधून आलो नाही, बट मला खूप बॅक केलं की तू खेळ कर, तुला जे पाहिजे तुझ्या डाएटसाठी, तुझ्या क्रिकेटसाठी, म्हणजे खूप सपोर्ट केलं. आणि आय थिंक ते सगळ्यात मोठा फॅक्टर आहे मला असं वाटतं. आणि सेकंड अशी गोष्ट आहे की बॅकअप प्लॅन असा आहे की सर्वांना असावाच पाहिजे. आणि मला क्रिकेट खेळण्यासाठी माझा मेन इम्पॉर्टंट होतं की काही ना काहीतरी करायचं होतं मला. तर माझा गव्हर्नमेंट जॉब झाला नव्हता, एक वेस्टर्न रेल्वेचा जॉब होता, तो मी मिस केला बिकॉज मी फॉर्म फिल केला नव्हता. मी एलिजिबल होतो आणि मी झालो पण असतो त्यासाठी. आणि सेकंड होता माझा देना बँकचा जॉब नाही झालेला, तर त्या लोकांनी 3 लोक रिक्रूट केलेले आणि मी चौथा होतो त्या लिस्टमध्ये. तर मी एकदम डिजेक्टेड होतो त्यानंतर, बिकॉज मला ऍट दी एंड पावती फायनान्शियल सिक्युरिटी टू गिव्ह मी क्रिकेटसाठी, माझ्या कॉन्फिडन्ससाठी, की मला काहीतरी या फॅमिलीला बोलू शकतो की बॉस जॉब आहे आता, ते माझं क्रिकेट करिअर तर मी प्रोलॉंग करू शकतो. आणि देना बँक बिंग अ स्पोर्ट्स रिलेटेड बॅकग्राऊंड मधून टीम ती, दॅट वुड हॅव बीन आयडियल फॉर मी, बट इट्स ओके. आय वॉज लाईक ओके फाईन, बट आता हातपाय मारावे लागतील काही ना काही. तर माझा मित्र आहे कौस्तुभ कोळंबकर, तर त्याच्याबरोबर आम्ही, म्हणजे त्याच्याबरोबर बसायचो मी आणि खूप बोलायचो, बिझनेस करूया, हे करूया, ते करूया, काय ना करूया. तर त्यांनी मला सांगितलं की आपण 2 गोष्टी करू शकतो. अशी माझ्याकडे आयडिया आहे, एक तर एक फुटबॉल टफ टाकू शकतो, बट ते मटेरियलाइज झालं नाही. तर बोललो चलो ठीक आहे. त्याच्यानंतर बोललो जरा जिम आणि फिटनेस सेंटर टाकू शकतो, जे आपल्याला कधी भेटलं नाही, बट नेक्स्ट 5 years मध्ये ना ते बूमिंग असेल, बिकॉज सगळ्यांना फिटनेस आणि SNC, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगची इम्पॉर्टन्स काय आहे ना स्पोर्ट्स मध्ये, हे खूप समजेल. आणि जे आपल्याला नाही भेटलं ना ते फ्युचर जनरेशनला आपण करून देऊया. तर त्याचं हे चांगलं होतं म्हणजे, आणि ते मला आयडिया खूप आवडली अँड वी जस्ट जम्प्ड इन. तर टचवूड अंधेरीला आम्ही एक जागा बघितली आणि आमच्या मित्रामुळेच, आणि कौस्तुभ आणि मी डिसिजन घेतला की इकडे आपण फिटनेस सेंटर उघडूया. तर आता बाय गॉड्स ग्रेस टचवूड 8 वर्ष झाले आणि आमचं जिम आणि फिटनेस सेंटर जे दोन्ही आता आहे ते चालू आहे आतापर्यंत. आणि कौस्तुभच्या सपोर्टमुळे तर खूप असं बेनिफिट झालं, जिकडे मला, आम्ही दोघं बिझनेस जेव्हा करायचो तर इट गिव्ह मी फायनान्शियल सिक्युरिटी ऑल्सो, इट गिव्ह मी कॉन्फिडन्स ऑल्सो. सेकंड थिंग की आपण आता लाईफ मध्ये आपलं काय जे करायचं आहे ते करू शकतो. आणि क्रिकेट खेळायला मला एक फ्रीडम भेटला, बिकॉज मला माहित होतं की माझं जे जिम आहे ते फंडामेंटल ऑफ स्पोर्ट्स आणि कौस्तुभ माझ्या पाठीशी आहेत,
तर आपण बिंदास क्रिकेट खेळू शकतो. बॅक ऑफ द माइंड एक स्टेबिलिटी येतो ना. हा, स्टेबिलिटीच मेन होती. आणि ते कॉन्फिडन्स मला असं वाटतं माझ्या फिटनेस सेंटरने मला खूप दिलं आणि कौस्तुभच्या सपोर्टने मला खूप फायदा झाला. बिकॉज अगर त्यांनी तेवढं रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नसती त्यावेळी तर मला तेवढं ते इम्पॉर्टन्स कळला नसता. ते गोष्टीने ज्या फ्रीडम मध्ये मी क्रिकेटमध्ये खेळत होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी फर्स्ट इयर जेव्हा MPL खेळलो 2019 ला, आय थिंक ते फायनान्शियल स्टेबिलिटीमुळे होतो. मी आता तिथेच येणार होतो त्या पार्टवर की दिस वॉज युअर प्लॅन बी विच क्लिक्ड. कारण ऑफकोर्स लोकांच्या आयुष्यामध्ये जसं अकॅडमिक्स मध्ये असतं 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर फाटे फुटतात त्यांच्या करिअरला. हजारोंमधून एक असतो जो आधी ठरवतो की मला हे व्हायचंय किंवा ते व्हायचं आणि तोच होतो. बाकी एव्हरीवन इन लाईफ समवन हॅज टू हॅव प्लॅन बी, नाहीतर त्याची दुनिया चालत नाही. आय थिंक प्रॅक्टिकल होणं खूप इम्पॉर्टंट आहेच लाईफ मध्ये सर्वांना. आणि some of the day we have to give up on the things which we love for the better, I say. Not for the things which we have to, but for the better. And I think it's good to be practical. कारण 11च लोक इंडियासाठी खेळणार आहेत. 100%. सगळेच तर इंडिया नाही खेळणार. बरोबर. बट तेच आहे की यू हॅव टू फाइंड अ वे टू नॉट टू सर्वाइव्ह बट एक्सेल. तर दिस वॉज अ गुड मूव्ह दॅट यू मेड द फंडामेंटल स्पोर्ट्स. आणि तुझा मला अप्रोच पण आवडला की जे आपल्या पिढीला नाही मिळालं ते येणाऱ्या पिढीला मिळेल आणि देअर वुड बी म्हणजे हायर परफॉर्मन्सेस इन देअर. 100%. कारण आपण जेव्हा क्रिकेट स्टार्ट केलं तर आपल्याला वडापाव म्हणजे आपल्यासाठी प्रोटीन होता. आपल्या मॅचच्या नंतर भूक लागली आहे खायचं, बरोबर. वडापाव, शिवाजी पार्क झालं का तिकडे आझादला झालं तर समोसावाला तो यायचा, आपण ते पण खायचो. एक्झॅक्टली. आपल्याला काही आयडियाच नव्हती. तर मी जेव्हा विचार केला कारण आणि मी जाडा होतो पहिले, खूप जाड होतो. कोणाला माहिती नाहीये. हो, आधीचा सिद्धांत आता माहिती नसेल. तर मला तेच होतं की मला जे भेटलं नाही, इन शॉर्ट मी ट्राय करीन की जे पुढचे स्पोर्ट्समन आहेत, क्रिकेटर्स आहेत, एस्पेशली त्यांना हेल्प करू. आणि आता पण आम्ही करतो. जे गरीब मुलं आहेत आम्ही वर्कशॉप्स ठेवतो, कॅम्प्स ठेवतो खूप, आणि करायलाच पाहिजे. बिकॉज क्रिकेटनेच मला जे पण आज आहे, मी जसं पण आहे ऍज अ पर्सन, आणि जे पण माझं ग्रोथ झालंय ते क्रिकेटमुळेच आहे. कारण क्रिकेट खेळूनच आनंद भेटलाय. म्हणजे त्याचं ती फिलिंगच कधी बोलू नाही शकत जी फायनान्शियल स्टेबिलिटी इज देअर. गोष्टींची असते, इन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. बट जेव्हा त्या बॅटला एक पहिला बॉल लागतो आणि जेव्हा तुम्ही बिंदास बिल्डिंग मध्ये पण त्याच ऍटिट्यूडनी खेळतात आणि बाहेर जाऊन पण तुम्ही खेळतात, तर मला असं वाटतं ती फिलिंगच वेगळी आहे. आणि ते फिलिंग मला असं वाटतं रिलेट करू शकतात खूप लोक जे खेळलेत न खेळलेत सगळे. कारण क्रिकेट हा खूप इम्पॉर्टंट विषय नाहीये, एक इमोशन आहे मला असं वाटतं. इंडियामध्ये तर एक इमोशनच आहे तो. हो. कारण कधी कुठे गल्लीत कुठे खेळत असू तरी पण कोणी काका येतात तर एक बॉल दे रे खेळायला. आता जाऊन कळतंय की तो माणूस असं का बोलतो. कारण मे बी लाईफ मध्ये त्याने कधी विचार केला असेल क्रिकेटर बनेन, बट लाईफ हॅड सम अदर प्लॅन आणि क्रिकेटवर जितकं बोलू तितकं कमीच आहे. बरोबर. सो कमिंग टू युअर प्रोफेशनल क्रिकेट नाव, एक प्रोबेबल्स नंतर एक सर्वात मोठी पायरी मी म्हणेन की इट वॉज T20 मुंबई सेकंड इयर, जेव्हा तू ड्राफ्ट झालेलास त्याच्यामध्ये ट्रायम्फ नाईट्स मध्ये होतास. तो सीझन कसा होता तुझ्यासाठी? मी एकच मॅच खेळलेलो. अच्छा, ओके. त्या सीझनला लास्ट मॅच, आणि आय थिंक 15 रन केलेले मी. तर आणि आम्ही नॉकआउट झालेलो त्या मॅच नंतर, आम्ही क्वालिफाय नाही झालेलो. तर तो एक्सपिरियन्स, ऑफकोर्स प्लेइंग विथ प्लेयर्स हू हॅव ऑलरेडी प्लेड फॉर मुंबई, who were already playing IPL, it was a good experience for me, but that gave me a reality check in short ki where I lack, what I need to improve on. आणि मुंबई क्रिकेट मध्ये अगर सर्वाइव्ह तर ठीक आहे, अगर तुला काय मार्क करायचं असेल तर तुला वेगळं करावं लागेल काहीतरी. ते लेवलच वेगळं होतं. तर इट वॉज अन आय ओपनर फॉर मी. आणि त्याच्यानंतर तर ऑफकोर्स लॉकडाऊन लागलेला. तर लॉकडाऊन मध्ये तर सगळ्यांना टाइम होता विचार करायला, स्वतःवर वर्क करायला. प्रॅक्टिस तर बंद होती, बट कसं ना कसं तरी ट्रेनिंगचे इक्विपमेंट्स मी आणलेले घरी, तर ट्रेनिंग करायचो. आणि प्रॅक्टिससाठी पण माझ्या मित्राची अकॅडमी आहे, टीम वर्क क्रिकेट अकॅडमी, भाविन ठक्करने मला खूप हेल्प केलंय. तर लॉकडाऊन मध्ये खूप प्रॅक्टिस केली मी.
जेव्हा एवढं ओपन पण नव्हतं सगळं, बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये का अकॅडमी कुठच्या इंडोर मध्ये, कुठच्या बिल्डिंगच्या टेरेसवर. तर असं खूप खूप गोष्टी मला भाविन ठक्करनी हेल्प केलेत त्या क्षणी. आणि मला असं वाटतं की तो पिरियड खूप इम्पॉर्टंट होता माझ्या लाईफमध्ये ग्रोथसाठी, बिकॉज त्याच्यानंतर मी बोलू शकतो की माझं 2.0 व्हर्जन बाहेर आला. बिकॉज 2019 मध्ये आय गॉट अ रियालिटी चेक आफ्टर प्लेइंग MPL. देन 2020 लॉकडाऊनने तर खूप सर्वांनाच शिकवलं लाईफचा इम्पॉर्टन्स काय. तर त्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा झाल्या ज्याच्याने माझं जे नेक्स्ट 3 वर्ष होते, तसे प्रेसिडेंटली जे मी रन्स केले ते आय थिंक ते 2 वर्ष होते. ते आय थिंक तिकडे मी खूप ग्राइंड आणि हासल केलेलं, तर त्यांनी खूप शिकवलं मला. करेक्ट. आणि तुझा बोलू शकतो गोल्डन पिरियड लॉकडाऊन नंतरच आलाय. हो, कारण त्या 3 वर्षात तू क्लब क्रिकेटला जे रन केलेस, हो, दॅट हसल फायनली पेड ऑफ लास्ट इयर. जसं म्हणालास तुला मुंबई क्रिकेटचा रियालिटी चेक मिळाला. हो. अँड इफ यू हॅव टू नॉट जस्ट सर्वाइव्ह, डॉमिनेट इन मुंबई क्रिकेट, तर तुला काय करायला लागेल? टॉकिंग अबाउट दिस हसल, मला माहितीये तू क्लब क्रिकेटमध्ये किती डॉमिनेट केलंस, एस्पेशली आफ्टर लॉकडाऊन, जेव्हा तू आता ते म्हणाला. हाऊ इम्पॉर्टंट इज क्लब क्रिकेट इन मुंबई? आय थिंक क्लब क्रिकेट आणि अंडर-19 आणि अंडर-23 एज ग्रुप क्रिकेट हे खूप इम्पॉर्टंट आहे. इफ यू वॉन्ट टू प्ले फॉर द सिनियर टीम, आय थिंक देर आर 2 स्टेप्स. इधर यू परफॉर्म वेल, तुम्ही अंडर-19 आणि अंडर-23च्या सिलेक्शन मॅचेस जे आहेत मुंबईसाठी, जे स्टेटचे मॅचेस आहेत एज ग्रुपचे, त्याच्यामध्ये चांगलं करा. अँड देन यू नॉक ऑन द डोअर फॉर द सिनियर टीम, ऑर एल्स तुम्ही क्लब क्रिकेटमध्ये हसल करा. बट क्लब क्रिकेटमध्ये हसल करणं इज नॉट इझी, बिकॉज तुम्ही जेव्हा कूचबिहार खेळतात, तुम्ही कोल सी के नायडू खेळतात टुर्नामेंट अंडर-23 आणि 90, तुम्हाला माहिती आहे 6-7 मॅच असणार आहेत, इकडे व्हेन्यूज आहेत, इकडे गोष्ट अशी आहे, आणि तुम्हाला परफॉर्म करायला एवढा पिरियड आहे. आणि ज्याच्यामध्ये जो फॉर्म मध्ये असतो तो परफॉर्म करून जातो, आणि देन ही एक्सेल्स. बट क्लब क्रिकेटमध्ये वीक इन वीक आउट परफॉर्म करणं, 4 महिने 5 महिन्याचा सीझन असतो, राईटली स्टार्टिंग फ्रॉम ऑगस्ट, वेअर आपली कांगा लीग सुरू होते, तिकडून जानेवारी-फेब पर्यंत. तर तुझं कंटिन्युएशन राहणं हे क्रॅक करायला खूप डिफिकल्ट आहे, पूर्ण सीझन कम्प्लिटली रन्स करणं. बट देर आर पीपल हु हॅव डन इट इन द पास्ट, देर आर पीपल हु हॅव टेकन विकेट्स. तर त्याच्याकडूनच मी क्लू घेतला ऑनेस्टली की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. बिकॉज क्लब क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. अगर तुम्ही एज ग्रुप थ्रू ब्रेक इन नाही करत आहे, तर तुम्हाला क्लब क्रिकेटमध्ये परफॉर्म करणं हे नेसेसिटी आहे. आणि क्लब क्रिकेट, आपल्या मुंबई क्रिकेटचा जो क्लब क्रिकेट आणि कंपनी क्रिकेटचा जो लेवल आहे तो खूप चांगला आहे. इफ यू सी पोलीस शिल्ड, क्वालिटी टीम्स खेळतात, आर्टिस्ट टीम असतात, टाइम शिल्ड ए डिव्हिजन असलं, क्वालिटी टीम्स खेळतात. तर या टुर्नामेंटचं खूप मोठा वैशिष्ट्य आहे पुरुषोत्तम शिल्ड, कांगा लीग, पोलीस शिल्ड. कारण ह्याच्यामध्ये परफॉर्म केलं तर तुम्ही ब्रेक इन करायला तुम्हाला खूप इझी होऊन जातं सीझन मध्ये. आणि तुझ्यापेक्षा बेटर कोण सांगेल की क्लब क्रिकेट मधूनच ब्रेक इन कर, कारण तू क्लब क्रिकेट मधूनच तर ब्रेक इन केलं. 2 वर्षात इफ आय एम नॉट रॉंग 11-12 100 केलेस तू. मी तुझे स्टॅट्स बघितलेले आधी, आणि मी फॉलो पण करायचो कोणा तुझं हे. मग हेच तुझ्या म्हणजे कोण वेगळं जास्त सांगू शकतं इम्पॉर्टन्स क्लब क्रिकेटचं? कारण देर आर पीपल हु हॅव कम आउट ऑफ द रणजी ट्रॉफी टीम, कम बॅक टू क्लब क्रिकेट, दे परफॉर्म्ड अगेन, आणि परत टीम मध्ये आले. तर इट इज ॲज इक्वल टू फर्स्ट क्लास क्रिकेट ऑफ एनी अदर स्टेट, यू कॅन से. तिकडे तेवढं क्रिकेटिंग अजून ग्रो होत नाही. आय थिंक सर्वात मोठं तर गोष्ट अशी आहे की मुंबई क्रिकेटचं जे सेटअप आहे ना, ते खूपच छान आहे. बिकॉज तुम्हाला ड्युरिंग द सीझन पण मॅचेस भेटतात, बिकॉज दुसऱ्या असोसिएशनचे पहिले मॅचेस होतात आणि त्याच्यानंतर टीम निघते. बट आपल्याकडे असं आहे की आपल्याला प्री सीझन कॅम्प भेटतो, प्री सीझन टुर्नामेंट असतात, बुची बाबू आणि KSCA टाइप्स. त्याच्यानंतर क्लब टुर्नामेंट असतात ड्युरिंग द सीझन. फॉर एक्झाम्पल, अगर तुम्ही फॉर्म मध्ये नाही, तुम्ही परत जाऊ शकतात क्लबमध्ये, परफॉर्म करू शकतात आणि तुम्ही परत येऊ शकतात. कोणाला फिटनेस आपला प्रूव्ह करायचा आहे, क्लबचा मॅचेस खेळा, फिटनेस प्रूव्ह करा आणि परत या. आणि क्लबमध्ये तुम्ही कुठल्या पण क्लबला खेळा मुंबईमध्ये, बट तुम्हाला मैदान क्रिकेटची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे. आणि
क्लब क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे एका पर्सनला, ज्याला कमबॅक पण करायचं असतो त्याला पण, आणि ज्याला एक नाव बनवायचं असेल त्याला पण. तर बेस आहे माझ्याप्रमाणे क्लब क्रिकेट एक. सो दिस वॉज द इम्पॉर्टन्स. म्हणजे तू तर बोललायस, बट मला माहितीये तू निविनला एक 10-12 वर्ष खेळलास. निविन 12 वर्ष खेळलास. सो दॅट इज अ टॉप डिव्हिजन क्लब इन मुंबई क्रिकेट. आणि आता तू गेले 2 वर्ष पीजे हिंदू जिमखानाला खेळतोयस. काय जर्नी होती निविनने बोलू शकतो की सिद्धांत आदतराव बनवला जे आज आहे. निविनला तर एवढे वर्ष जे मी खेळलो, 12 वर्ष खेळलो, तर निविन ची आयडेंटिटी बेसिकली होती 3-4 प्लेअरच्या नावावर. कधी पण जसा भाविन ठक्कर झाला, त्याच्यानंतर ब्रवीश शेट्टी खेळायचा, सुशांत मराठे खेळायचा, शेमल वांगणकर खेळलाय, आणि खूप असे दिग्गज खेळलेत जे मुंबईला पण रिप्रेझेंट केलेले आहेत. बट ती एक भाविन ठक्करची टीम होती बघायला गेलो तर. बट त्याच्यानंतर मी आणि परीक्षित आणि अक्षय जांभेकरनी आम्ही टीम सांभाळायला घेतली. आणि फॉर्च्युनेटली इन दोज इयर्स आय थिंक ते बोलतात ना, माझा पिरियड गोल्डन पिरियड 2020च्या लॉकडाऊन नंतर आला, तसा आमच्या क्लबचा पण तसा आला. बिकॉज आम्ही हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम पोलीस शील्ड जिंकलो, बिकॉज दॅट इज द बेस्ट टुर्नामेंट इन मुंबई क्रिकेट. ओके, कॉम्रेड शील्ड जिंकलो, पुरुषोत्तम जिंकलो. तर असं झालं की निविन स्टार्टेड विनिंग अगेन, जे गॅप भेटलेला, आणि ती आयडेंटिटी आम्ही बिल्ड केली. आणि त्याचा आय एम रिअली प्राऊड ऑफ, बिकॉज त्या क्लबला खेळायला खूप एन्जॉय केलं मी. बिकॉज स्वतःचे इमोशन्स, पैसे सगळं लावून खेळलोय त्या क्लबला, आणि खूप एन्जॉय केलं मी त्या क्लबला. बिकॉज त्या क्लबला जे माहोल बनवून ठेवलेला, जे एन्व्हायरमेंट होता, भाविन ठक्कर, परीक्षित, जांभेकर या लोकांमुळे, मी माझं क्रिकेटिंग ग्रोथ त्या लोकांमुळे पण झालं. इन शॉर्ट, बिकॉज त्या लोकांनी तो एन्व्हायरमेंट दिला नसता मला, तर माझं क्रिकेटिंग ग्रोथ पण झालं नसतं. त्या वेळेमध्ये मला एक्सप्रेस करायला नाही भेटलं असतं. सो ऑफकोर्स माझा तो एक खूप आदरणीय वेळ होता माझ्या लाईफचा, जिकडे खूप एन्जॉय केलं मी बघायला गेलो तर. अँड देन लास्ट इयर मी पीजे हिंदू जिमखानाला आलो, आणि पीजेला पण ऑलमोस्ट सेम माहोल भेटला मला. आणि असं वाटलं की मी कधी दुसऱ्या क्लबला नाही आलो. बेटर फॅसिलिटीज भेटले मला, इन शॉर्ट. आणि मला लोक चांगली भेटली, आणि त्या टीम मध्ये सगळे नवीन कॅरेक्टर्स होते. बट मला एका लहानपणीच्या मित्राबरोबर परत खेळायला भेटलं, जसं सिद्धेश लाड होता त्याच्याबरोबर खेळायला भेटलं. आणि खूप चांगली टीम होती आमची, आणि वी डिड फेअरली वेल दिस इयर, अँड आय ऑल्सो स्कोर्ड रन्स फॉर द क्लब. सो आय थिंक दॅट्स अगेन ड्यू टू द एन्व्हायरमेंट विच वी हॅड बिल्ट इन द होल इयर. तू जसा म्हणालास हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा पोलीस शील्ड फायनल जिंकला तुम्ही. आय एम शुअर ती तुझ्या लाईफ मधली सर्वात मेमोरेबल मॅच असेल, कारण तुम्हाला पण माहितीये काय सिच्युएशन होती तुमच्या टीमची, आणि तिकडनं ती मॅच जिंकणं. व्हॉट वॉज द फिलिंग? इट वॉज, म्हणजे मला अजूनही ती मॅच आठवते. मी पिच विजनवर बघत होतो ती मॅच, लाईव्ह बघत होतो. कसं होतं ते फिलिंग? कारण तू स्टंपच्या मागे बेस्ट सीट होती तुझ्या. आय थिंक ती माझ्या काय जे ती मॅच खेळलेत ना, त्यांच्यासाठी बेस्ट मॅचेस असणार. ऑफकोर्स दोज वर ऑन द विनिंग साइड. सो या, बट प्रोबॅबिलिटी ऑफ विन वॉज नॉट इवन 1% फॉर अस. सो 9 रन पाहिजेत, 6 विकेट इन हँड्स. इट वॉज अ इझी विक्टरी फॉर द अपोनेंट. बट ऍज दे से, लाईक द मोर यू वर्क हार्ड, द मोर लक यू गेट, अँड फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. आणि एवढं त्या मॅच बद्दल मी म्हणजे स्पीचलेस आता आहे. फॉर एक्झाम्पल का सांगतो तुम्हाला मी, कारण त्या मॅच बद्दल जेव्हा पण विचार करतो मी, मला कळतच नाही की आम्ही जिंकलो कसं. एक्झॅक्टली. आणि इट वॉज तो क्षण जो होता, तो एक लास्ट 20 मिनिट जे होते ना, तिकडे आम्ही जिंकलो. म्हणजे फर्स्ट इनिंग्स 150 रन्सनी आम्ही ट्रेल करत होतो, तिकडे पण गेमच्या पाठी होतो. 40 ओव्हर्सचाच गेम खेळायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही अप्रॉक्सिमेटली 190चा टार्गेट दिला. त्याच्यानंतर पण ते लोक फेअरली आरामात जिंकतायत. 9 रन पाहिजे, 6 विकेट, आणि तिकडून जी मॅच जिंकणं, ते पण 1 रनने. आय थिंक वन ऑफ द बेस्ट मेमरीज ऑफ माय लाईफ.
कारण हे असे क्षण आहेत जे लक्षात येतात आणि हे लाईफभर राहणार आहेत. आणि मला आता पण लक्षात आहे, लास्ट विकेट होती जेव्हा, तेव्हा परीक्षित वळसंकर बॉलिंग टाकत होता. 2 रन पाहिजे होते त्यांना जिंकायला, 1 रन टायसाठी. आणि मला आता पण लक्षात आहे, रॉस्टन डायस बॅटिंग करत होता, मुंबईचा फास्ट बॉलर, आणि यश चव्हाण नॉन स्ट्रायकरला होता. तर परीक्षितने ट्राय केला बंकड करायला, फक्त एक ऍक्टिंग केली, त्याने केलं नाही ऑफकोर्स. तर नॉन स्ट्रायकर एवढा घाबरलेला त्यांनी, तुम्ही अगर तो लास्ट बॉल अगर तुम्ही परत जाऊन बघितला ना, त्यांनी जेव्हा तो बॉल टाकला, खेळला नाही, तर त्यांनी क्रीज पण सोडली नव्हती, त्या भीतीने की हा परीक्षित करू शकतो ही गोष्ट. आणि त्यामुळेच तो लास्ट बॉल असा इम्पॉर्टंट राहिला की तो लास्ट बॅट्समन रनआउटच झाला, आणि ते पण एक फ्रॅक्शन ऑफ याच्यामध्ये, डिस्टन्स मध्ये. तुम्ही अगर व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तर, म्हणजे छोटी छोटी गोष्ट बोलतात ना, ती आमच्या फेवरला आली. आणि ती लाईफची बेस्ट मॅच असेल आतापर्यंत माझ्या लाईफ मधली, बेस्ट. कारण मी लाईव्ह बघितलेली, मला आठवते ती मॅच, म्हणून म्हटलं की तिकडून जिंकणं अशक्य होतं. हो, ती मॅच ऍक्च्युअली होप देते लाईफ मध्ये, एनिथिंग इज पॉसिबल. करेक्ट, तेच मी आता म्हणणार होतो की जेव्हा तुम्ही लिस्ट एक्सपेक्ट करता काय, लिस्ट, जसं तू म्हटलंस तुझ्या रणजी ट्रॉफी कॉल अप बद्दल, की तू एक्सपेक्टच नाही करत होतास की नाहीच होणार आहे, करत राहतो. इट्स ऑलवेज गॉड्स प्लॅन इज बेटर दॅन युअर प्लॅन, 100%. सो दिस वॉज द मोस्ट मेमोरेबल मॅच ऑफ युअर लाईफ, जी तू क्लब क्रिकेटसाठी खेळलायस. मला थोडं सांग, जे तू रणजी ट्रॉफीसाठी जेव्हा डेब्यू केलास, जेव्हा ती कॅप घेतलीस, एका नॉर्मल क्रिकेटरसाठी डायरेक्ट रणजी ट्रॉफी खेळणं आणि त्या स्टेट टीम मध्ये ब्रेक इन करणं, एक कशी फिलिंग देतं, म्हणजे व्हॉट इज दॅट फिलिंग, हाऊ विल यू डिफाईन इट, आणि हाऊ टू कॅरी इट ऑन द फील्ड. म्हणजे एक ओव्हर एक्साइटेड पण तू नाही येऊ शकत, बरोबर, बट हाऊ डिड यू कॅरी दॅट एनर्जी? आय थिंक जेव्हा इराणी कप मध्ये माझं फर्स्ट टाइम सिलेक्शन झालेलं, त्यावेळी तुम्ही अगर बघायला गेलो तर रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस मुंबई, पण मुंबईचे पण स्टार्स फ्रॉम, तुम्ही अगर टॉप टू बॉटम बघणार का इराणी कपची त्यांची टीम बघणार, तर टॉप टू बॉटम त्यांच्याकडे पण स्टार्स होते. साई सुदर्शन होता, ईश्वरन होता, तर सगळे स्टार्स होते. ध्रुव जुरेल खेळत होता, आणि आमच्या टीम मध्ये पण दिग्गज होते, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर. जस्ट आय थिंक सूर्या मिसिंग होता बिकॉज ऑफ ही हॅड अ सिरीज गोइंग ऑन समथिंग, बट या इट वॉज अ वेल ऑइल्ड टीम बोथ एंड्स. आणि त्या मॅच मध्ये त्या फर्स्ट प्रॅक्टिस सेशन जो माझा होता, आय थिंक दॅट वॉज द मोस्ट एक्साइटमेंट जो बोलतात ना, तर सर्वात जास्त एक्साइटमेंट तेव्हा होता, फर्स्ट प्रॅक्टिस सेशन. फर्स्ट टाइम टीम जॉईन केलेली, त्याच्यानंतर फर्स्ट टाइम जो सेशन जो केला टीम बरोबर, आणि त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स 5 दिवसाचा होता इराणी कपचा, तेव्हा एक्सपिरियन्स करायला भेटला की टॉप लेवल क्रिकेट काय. बिकॉज मी ते विसरू नाही शकत. म्हणजे लाईव्ह अगर मी मॅच बघितली असेल माझ्या डोळ्याने फर्स्ट क्लास क्रिकेट मधली, तर सरफराज खानची ते 200 जे होते इराणी कपच्या फायनलला, नॉट आउट केलेले, अनबीटन होते त्याने. आणि आय थिंक वन ऑफ द बेस्ट इनिंग्स आय वॉच्ड, लाईक प्युअर डॉमिनन्स. आणि आय थिंक त्या इनिंग कडून मला पण त्याच्याकडून पण शिकायला भेटलं, बॅटिंग मध्ये अजून काय करू शकतो पण काय नाही. आणि समोरच्या टीम मध्ये पण अभिमन्यू ईश्वरांनी पण 150 केलेले फॉर्म, तर तो एवढ्या वर्ष रन करतोय. स्टील ही हॅजंट गॉट दॅट इंडिया कॅप येट, बट ही स्टील कीप्स ऑन गोइंग. इयर अँड इयर आउट तो रन्स करत असतो. इंडिया एच्या टूरला असलं, रणजी ट्रॉफीला असलं, तुलीप ट्रॉफीला असलं, तो रन्स करत राहतो. बट कधी हे विचार ते येतच की कधी मला डेब्यू भेटणार, काय होणार. तर माझा डेब्यू जेव्हा झाला तेव्हा पण मी आय थिंक आय वॉज लकी की माझा डेब्यू झाला, बिकॉज आमचा जो फर्स्ट कीपर होता हार्दिक तामोरे, त्याला ताप आलेला आणि ही वॉज सपोज टू प्ले दॅट गेम, आणि मॅच डिले झालेली त्रिपुराला बिकॉज ऑफ वेट आउटफील्ड, आणि त्याला त्या मॅच मध्ये खूप ताप होता. आणि मॅचच्या सकाळी असं झालं की तो खेळणार न खेळणार अनसर्टिनिटी होती. तर माझ्या डेब्यूचा तर काय असा चान्स नव्हता, बट यू प्रिपेअर फॉर द गेम द वे यू प्रिपेअर फॉर द गेम. अँड मॅचच्या टॉसच्या 10 मिनिटं पहिले
मला कळलं की मी डेब्यू करतोय. सो वॉज द फर्स्ट प्लेअर ज्याला कॅप व्हाईट्स मध्ये भेटलं असेल, म्हणजे बिकॉज कोण रेडीच नव्हतं ना की याचा डेब्यू होणार आहे. बिकॉज त्यामधला अंक्रिश रघुवंशीने डेब्यू केला, सो ही वॉज गिवन द कॅप. देन अजुदा वेंट फॉर टॉस बट देन इट गॉट डिलेड. देन हार्दिकला एवढा ताप होता की त्याला चक्कर यायला लागलेली आणि त्याला नाही जमत होतं. सो दे डिसाइडेड की हार्दिक तू आराम कर, आणि तेव्हा माझा डेब्यू झाला. म्हणजे बोलतात की डेब्यू झाला पण नसतं या सीझन मध्ये, असं पण झालं असतं. बट I got the opportunity to don the clothes and wear that cap for the first time. So it was a memorable feeling for me because ते जे आपण बघत राहिलोय, एवढे वर्ष मी बघत राहिलोय की माझ्या एज ग्रुप मधले जे स्टार्स आहेत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, सरफराज खान, या लोकांनी कसं डॉमिनेट केलंय मुंबई क्रिकेटमध्ये, आणि ते जाऊन पुढे इंडियाला खेळलेत आणि इंडियाला पण चांगलं केलंय. तर माझं पण तेच होतं की मला काय पण करून मुंबईसाठी खेळायचंय आणि मुंबईला एक रणजी ट्रॉफी जिंकवायचे, हे माझं ड्रीम होतं. बट या कारण मला तेच म्हणायचं होतं की ती जी एक्साइटमेंट, ऑफकोर्स यार, म्हणजे तो आयुष्यभर ते ड्रीम असतं, ते तो पूर्ण करतोय आणि देन यू कॅरी दॅट एनर्जी ऑन द फील्ड. इट इज क्वाईट अमेझिंग. आय थिंक मला असं वाटतं की ऍट द एंड ऑफ द डे इट्स अ गेम ऑफ क्रिकेट. ऑफकोर्स नर्वसनेस खूप असतो पहिले की आपल्याशी काय चुकी न व्हायला पाहिजे का, आपल्याला कसं काय करू शकतो. निगेटिव्ह थॉट्स पेक्षा नर्वसनेस खूप येते. आणि आय थिंक स्वतःला तेव्हा बिलीव्ह करत असतं की तू एवढे वर्ष जी मेहनत केली आहे, एक इंडिव्हिज्युअल एवढी मेहनत केली, ती या क्षणासाठी नाही, याच्या पण पेक्षा मोठ्या गोष्टींसाठी असते. तर हे गोष्ट परत येणार ना येणार माहित नाही, तर बेटर दॅट आय एन्जॉय दॅट ऑपॉर्च्युनिटी. बिकॉज या ऑपॉर्च्युनिटीसाठी माझं सॅक्रिफाईस आहे, माझ्या पेरेंट्सचं सॅक्रिफाईस, माझ्या फ्रेंड्सचं सॅक्रिफाईस आहे, केवढ्या लोकांचे विशेष आहेत जे बघतायत. तर त्या मोमेंटला मी माझ्या फिअर ऑफ फेलियरनी लॉस नाही करू शकत. आणि मला असं वाटतं ती गोष्ट एन्जॉय करून, ती गोष्ट एम्ब्रेस करून आय थिंक खूप करायला पाहिजे. परफॉर्मन्स तर आहे, ते होणार अगर तुम्ही प्रोसेस चांगला केला, एन्जॉय केलं. बिकॉज तुम्ही क्रिकेट का खेळलं लहानपणापासून, तुम्ही एन्जॉय करतात, त्यामुळे तुम्ही मुंबईच्या हेरिटेज, मुंबईच्या हिस्ट्रीशी कनेक्टेड का राहिले, बिकॉज ते दिग्गज लोकांना तुम्ही बघितलंय, तुम्ही एन्जॉय करायचे त्या लोकांना बघायला. सो मला असं वाटतं की ते ऑपॉर्च्युनिटी एन्जॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी हे बघितलं की खूप कमी लोक इंडियाला खेळतात, बट जे लोक मुंबईसाठी कंटिन्युअस खेळतात ना, ते इंडियाला 100% खेळतात. हे मी बघितलंय. हे झालंच आहे, होत आलंच आहे. तू जसं अजून एक म्हणालास की लॉकडाऊन नंतर तुझा मे बी गोल्डन पिरियड, तू जसं म्हणालास क्लबचा पण गोल्डन पिरियड, तुझा पण गोल्डन पिरियड. असे काय चेंजेस केलेस तू तुझ्या शेड्यूल मध्ये किंवा तुझ्या प्रोसेसमध्ये, विच वर्क, यु नो, आणि विच एक जागेवर आलं तुझं? आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल ट्रेनिंग ऍस्पेक्ट मला लक्षात आहे की मी ट्रेनिंग करायचो, बट ट्रेनिंग बद्दल एवढा आयडिया नव्हती. तर मला सूर्यकुमार यादव आहे ना, माझा मित्र, त्यांनी खूप मला गाईड केलंय इन टर्म्स ऑफ माय क्रिकेट, इन टर्म्स ऑफ माय फिटनेस, इन टर्म्स ऑफ व्हॉट शुड आय ईट अँड ऑल. आणि स्वतःला जे प्रोसेस काय सूट होतं, काय नाही होत, ते स्वतः समज, नंतर तू इम्प्लिमेंट कर. तर मला वाटतं त्यांनी खूप मला हेल्प केलं इनिशियली, आता पण करतोच बघायला गेलं तर. बट त्यांनी मला समजवलं. ऍक्च्युअली त्याला बघूनच आम्हाला समजलं, बट त्यांनी पण मला समजवलं कुठे लॅक करतोय, काय लॅक करतोय. आणि ऑलवेज यूज टू गिव्ह मी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. निगेटिव्ह नाही बोला, कारण मी काहीच खेळलो नव्हतो, आणि तो ऑलरेडी खेळत होता, IPL खेळत होता, रणजी ट्रॉफीला खेळत होता, इंडिया ए खेळलेला. पण त्यांनी कधी डिग्रेड नाही केलं, त्यांनी पेशंटली समजवलं मला. त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर एस्पेशली प्रॅक्टिस सेशन्स मध्ये खूप डिफरन्स आणला मी. जिकडे मी प्रॅक्टिस करायचो माझ्या 2 मित्रांबरोबर, शशांक सिंग आणि अखिल राजपूत बरोबर, आणि ते दोघं फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले तेव्हापर्यंत, आणि खेळत होते मुंबईला आणि मिझोरामला खेळलेले, आणि शशांक मला वाटतं नंतर छत्तीसगडला खेळत होता. तर त्या दोघांबरोबर मी प्रॅक्टिस करायचो ना, तर मला खूप गोष्टींबद्दल मला शिकायला भेटलं, खूप गोष्टींबद्दल मला समजायला लागलं, अवेअर राहायला लागलो की काय करायला पाहिजे. आणि शशांक एस्पेशली क्लब क्रिकेटमध्ये खूप रन्स करत आलेला होता, मुंबईला पण खेळलाय, IPL पण खेळलेला. तर त्याच्याकडून पण मला खूप शिकायला भेटलं. फॉर एक्झाम्पल त्याच्याबरोबर ट्रेनिंग असं होता तो पिरियड, आय रिमेंबर जून, जुलै, ऑगस्ट. आम्ही सकाळी ट्रेनिंग करायचो, प्रॅक्टिस करायचो,
नंतर डिनर करून त्याच्या घरी झोपायचो. हो हो म्हणजे फुल टाइम तू त्याच्यात. हो ऑलमोस्ट त्याच्या बरोबरच होतो मी त्या पिरियडला. म्हणजे मी, अखिल आणि शशांक आणि कौस्तुभ. तर आम्ही चौघं एकत्र खूप टाइम स्पेंड करायचो. त्याच्यानंतर प्रॅक्टिस, ट्रेनिंग, तर आमचं रुटीन फिक्स झालेला. आणि आय थिंक ते जे ऑफ सीझन होतं ना 2020-21चं, ते खूप इम्पॉर्टंट होतं. बिकॉज मला असं वाटतं जे कॅरी फॉरवर्ड 2019-20 जे शिकून आलेलो ते 2021 मध्ये एक ऑटो पायलट मोडवर झालं, की मला मॅच मध्ये काय करायचंय, काय नाही करायचंय. मे बी पाथ पण नीट मिळाला. हो, मला पाथवे एक क्लिअर झाला की युजली काय करायला पाहिजे, माझ्या प्रोसेस मला काय सूट होतोय, त्याप्रमाणे मी कसं ग्रो करू शकतो. असं नाही की कोणाला कॉपी करायला जायचं होतं, समजायचं होतं की स्वतःचा प्रोसेस स्वतःचं काय आहे जे मला सक्सेस देऊ शकतं. When I scored my first 100 in that season, it was 196 in a one day game. तर त्या इनिंग नंतर कॉन्फिडन्सच बुझ झाला की, तर मी तेच प्रोसेस जे कंटिन्यू करत आलेलो तेच कंटिन्यू करत गेलो. आणि आय थिंक लास्ट 2 ते 3 सीझन जे मी ऑफ सीझन मध्ये करतोय, आय थिंक ते केल्यानंतरच मला जे रिझल्ट भेटतायत ते त्याच्यामुळेच भेटतायत. आय थिंक ते खूप एकदम प्रोवायटल पिरियड होता तो, ज्याने मला एक कळलं आणि मला तो खूप शिकायलाच भेटला माझ्या मित्रांकडून पण. टॉकिंग अबाउट शशांक, आता एवढ्या मोठ्या स्क्रीनवर त्याला बघून ज्या प्रकारे तो सक्सीड करतोय, त्याला मे बी एज ग्रुप क्रिकेट पासून आपण बघतच आलेलो. एक वेगळाच कॅरेक्टर होतं ते व्हेन इट केम टू शॉर्टर फॉर्मॅट. लॉंगर फॉर्मॅट मध्ये पण मारायचा. कसं वाटतं आता त्याला बघून की टॉप लेवल, IPL म्हणजे टॉप लेवल आहे, तिकडे तो प्रॉपरली डॉमिनेट करतोय. आय थिंक तुझ्या आणि माझ्या समोर बघायला गेलं तर 2 एक्झाम्पल आहेत आपल्या लाईफ मध्ये जे टॉप लेवल क्रिकेट खेळत आहेत. त्याच्यामध्ये एक सूर्य आहे जो लहानपणापासून एव्हरी एज ग्रुप झालं, एव्हरी टुर्नामेंट झालं मुंबई क्रिकेटमध्ये, त्याने डॉमिनेट केलंय. लिटरली डॉमिनेट, एव्हरी एज ग्रुप डॉमिनेट केलंय. आता तो वर्ल्ड क्रिकेट डॉमिनेट करून इंडियाचा कॅप्टन आहे आणि ही इज अन इन्स्पिरेशन फॉर एव्हरीवन. येस ऑफ कोर्स. आणि आय थिंक द वे he treats people, the way he talks to people and makes them comfortable, हे शिकण्यासारखं आहे टू बी अ गुड ह्युमन बिंग ऑल्सो. ऑफकोर्स. त्याने माझ्या चॅनल साठी जे विश केलंय तुडे तू पण बघितलं. इट इज अमेझिंग दॅट ही डझंट फॉरगेट पीपल. ही इज ऑलवेज रूटेड टू व्हॉट फ्रॉम वेअर ही बिलॉंग टू. ऑफकोर्स. आणि आय थिंक दॅट इज द बिगेस्ट टेक फ्रॉम हिम. येस. आणि शशांकचं म्हणायला गेलं तर आय थिंक शशांक लाखो लोकांसाठी इन्स्पिरेशन असेल, ज्या लोकांनी होप सोडला असेल की लाईफ मध्ये जे पाहिजे ते होत नाहीये, बट जेव्हा लिस्ट एक्सपेक्ट केलं तेव्हा झालं, आणि त्याच्यानंतर जे झालं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य बोलण्याचं म्हणजे आय स्टील रिमेंबर SRH मध्ये होता तो, आणि त्याने फेअरली डिसेंट केलेलं ते फर्स्ट सीझन मध्ये. ही हॅड कपल ऑफ इम्पॅक्टफुल इनिंग्स इन IPL, बट स्टील ही वॉजंट रिटेन्ड. Then I still remember, of course he was not happy with it. खूप तो मूड मध्ये नव्हता त्या गोष्टींमध्ये ज्या बोलायला फ्रीली. But when he came out of it and he learned from the situation, I still remember that was his turning point, because he used to talk so positive about everyone. की कोणासमोर आपण काय गॉसिप चालू आहे, काय काही गोष्ट चालू आहे संदर्भात, त्या संदर्भात तो लांब व्हायचा. त्या गोष्टींमध्ये तो एंटरटेन नाही करायचा, गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व नाही व्हायचा. त्याच्यानंतर तो वर्ष तुम्ही बघितला बिफोर IPL फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पण त्यांनी छत्तीसगडला रन केले, व्हाईट बॉल मध्ये, रेड बॉल मध्ये. आणि आय थिंक ही ग्राइंड इट आउट ओव्हर देअर. आणि फिटनेस वाईज पण तो फिट झालेला खूप. किंग्स 11 पंजाबने त्याला व्हॉट एव्हर वे दे पिक्ड हिम, ओके, आय थिंक ही proved them also and the whole nation what he is actually. And secondly, if you remember Kings 11 पंजाबच्या लास्ट सीझन मध्ये फर्स्ट मॅच मध्ये तो खूप लवकर आउट झालेला. तेव्हा पण मी त्याशी बोललेलो, तो खूप नॉर्मल होता, ठीक आहे. आणि जे चेंज ऑफ पर्सन जो तो झालेला, आय थिंक दॅट वॉज द इम्पॉर्टंट पॉइंट फॉर हिम. ॲज अ फ्रेंड मी त्याला ओळखतो, त्यामुळे हे खूप मला बघायला भेटलं. बट लोकांना माहित नाही की हेच माहित नाही हाऊ अ ह्युमन बिंग लाईक निगेटिव्ह सिच्युएशन मधून पण तो स्ट्रॉंग राहून केवढ्या सगळ्या सिच्युएशनला पॉझिटिव्ह घेत होता, त्या गोष्टींमधून ग्रो होत होता. त्याच्यानंतर तो जसा पहिले होता त्याच्याने किती इव्हॉल्व्ह झालाय तो ऍज अ पर्सन, ऍज अ क्रिकेटर किती इव्हॉल्व्ह झालाय, तर ते खूप बघण्यासारखं होतं. बिकॉज मी त्याला बघत होतो फ्रॉम
एव्हरी फर्स्ट क्लास गेम टू DY पाटील टुर्नामेंट, तो जेव्हा यायचा त्याच्यामध्ये मी चेंजेस बघितलेले ऍज अ पर्सन. आणि आय एम रिअली हॅपी फॉर हिम बिकॉज ही डिझर्व दॅट सक्सेस व्हॉट इज हॅव्हिंग राईट नाव. बिकॉज हे त्यांनी खूप कष्ट करून अचीव्ह केले. आणि मला असं वाटतं देर आर बिगर थिंग्स अवेटिंग हिम. I think whatever process he's doing right now, he should be continuing that. And I wish him all the luck because I know that he's meant for greater things, and I think he'll achieve it very soon. I think it is an inspiration for a lot of people because जेव्हा Kings 11 पंजाबने mistakenly त्याला घेतलेलं, now he is the vice captain for the team. He captained in one of the games also in a year's absence. So I think एक इन्स्पिरेशन काय बोलू शकतात, हे एक बघण्यासारखं लाईव्ह एक्झाम्पल आहे आपल्याला की लाईफ मध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. कुठली पण गोष्ट पॉसिबल होऊ शकते. फर्स्ट बी अ बेटर ह्युमन बिंग अँड बी गुड टू एव्हरीवन, देन गुड विल कम टू यू. आय थिंक दॅट इज व्हॉट आय ऑल्सो फील अँड बिलीव्ह इन. तेच तर म्हणतात ना, गुड थिंग हॅपन टू गुड पीपल. येस, आय फर्मली बिलीव्ह इन इट. अँड व्हेन दे आर लीस्ट एक्सपेक्टेड. येस. एवढे 2 दिग्गज प्लेयर्स तुझ्या एवढ्या जवळ तू लाईफ मधनं बघितलेस, अजून मोठ्या इन्स्पिरेशनची काय गरज आहे. तुझं पण तसंच एक्झाम्पल देऊ शकतो की आयुष्यभर कॉमनवेल्थ मध्ये राहून आलाय आणि टू मेक युअर रणजी ट्रॉफी डेब्यू ऍट द एज ऑफ 31 इज नॉट अ जोक. टॉकिंग अबाउट रणजी ट्रॉफी, आता मला माहिती आहे की तू यू आर शिफ्टिंग युअर बेस टू पॉन्डिचेरी एज अ प्रोफेशनल प्लेयर. हाऊ इज द फिलिंग की एवढी वर्ष मुंबईसाठी तो म्हणजे जे काही क्रिकेट खेळायचं ते मुंबईसाठी खेळायचं, नाव यू आर मुव्हिंग टू पॉन्डिचेरी फॉर युअर बेटरमेंट. तर व्हॉट्स आय थिंक पहिली गोष्ट बोलायला गेलं तर एक खूप इमोशनल डिसिजन पण होता बिकॉज लिव्हिंग मुंबई इज नॉट इझी, बट यू हॅव टू बी प्रॅक्टिकल सम ऑफ द अदर वे. बिकॉज इकडे अगर बघायला गेलो तर आकाश आनंद खूप चांगलं करतोय आणि there are a lot of youngsters who are coming up and I can't say I didn't make it, but I didn't guarantee my place in the team because competition खूप होता आणि मी करू नाही शकलो तेवढं. And I think Pondicherry, I'm grateful to Pondicherry cricket that they have given me an opportunity to show my talent at that stage. And I think I'm really excited and looking forward to that opportunity right now because एक रणजी ट्रॉफी परत खेळणं आणि त्याच्यात काय इम्पॅक्ट करणं, त्यासाठी मला खूप खूप एक्साइटेड आहे मी त्या गोष्टीसाठी आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि त्यासाठी मेहनत पण चालू आहे माझी की हाऊ आय कॅन गेट बेटर. आणि मला खूप माझे जे पास्ट एक्सपिरियन्स आहे त्याने मला शिकायला पण भेटले की व्हॉट हॅव टू डू. आय स्पोकन टू लॉट ऑफ पीपल ऑल्सो रिगार्डिंग हाऊ शुड आय फेअर, कारण मुंबईचे कंडिशन साऊथचे कंडिशन खूप वेगळे आहेत. And I think it will be real good fun and I'm looking forward to it because I think I'm at the right age in a way I can look forward to that opportunity and really matured enough to see की त्या opportunityला मी grab कसं करू शकतो आणि एन्जॉय कसं करू शकतो मेनली बिकॉज आय नो परफॉर्मन्स होणार अगर तुम्ही तुमचा प्रोसेस आणि एन्जॉय केलं तर. एक पुढची गोष्ट आहे, बट मे बी कोणत्या लीग स्टेज किंवा नॉकआउट स्टेज मध्ये जेव्हा पॉन्डिचेरी वर्सेस मुंबई होईल कसं फिलिंग असणार आहे की आय थिंक पॉन्डिचेरीची आय थिंक आमच्या एका रणजी ट्रॉफीच्या ग्रुपमध्ये मुंबई आणि पॉन्डिचेरी एकाच ग्रुपमध्ये आहेत. सो विल बी डेफिनेटली हॅव्हिंग अ गेम मोस्टली इन मुंबई ओनली. सो इट विल बी अ ग्रेट फिलिंग टू प्ले अगेन्स्ट बॉम्बे अँड इट विल बी रिअल गुड फन. इकडे अजून एक मुंबई या फ्रेंड आहे पॉन्डिचेरी मध्ये. हो, सागर उदेशी. मेक थिंग्स इझियर फॉर यू. आय थिंक मुंबईचे खूप लोक आहेत पुण्याच्या तिकडे. आय हॅव कपल ऑफ फ्रेंड्स देअर इन अमान, अरमान, सागर उद्देशी and Anand Singh Bess also. Oh yeah. So I have a couple of them over there. So I think it will be a good matchup when we play against Bombay. Yes, of course. खूप मजा येईल मॅच बघायला आता तर. Definitely. So this was your journey, cricketing journey. थोडा मूड आता लाईट, थोडा अजून लाईट करायला काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. So what is your pre-match ritual? So pre-match ritual, I think it's the
same for the last 3-4 years. I wake up, I don't touch my phone, I do my prayers, I do my meditation, breakfast, then I touch my phone, I call my mom or dad and go to the match, and then while going to the match I listen to the music. आणि मॅचला पोचल्यावर फर्स्ट बेसिक मला जे आवडतं ते करतो मी. I'll have a tea, coffee, I'll do my stretching, mobility and stuff. आणि सेम सेट ऑफ सॉंग असतात ते एव्हरी मॅचला. काय असतं तुम्हाला? स्टार्टिंग विथ गणपती बाप्पाज आरती. आणि आय थिंक तो बेस्ट पिरियड आहे आणि माझं फेवरेट फेस्टिवल आहे ते. आणि माझा वेगळंच विश्वास आणि बॉन्डिंग आहे बाप्पा बरोबर. तर बिकॉज आता पण जे माझ्या लाईफ मध्ये अनएक्सपेक्टेडली जे पण झाले, आय फर्मली बिलीव्ह की बाप्पाचा हात होता आणि बाप्पा येणार आहेत त्याच वेळी असं झालेलं आहे चांगल्या गोष्टी. तर आय थिंक दॅट्स द बेस्ट पिरियड ऑफ द इयर, आय कॅन से दॅट. सो हा, म्युझिक हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जास्त कोणाशी बोलणं नाही बस. एनी सुपरस्टिशन्स ड्युरिंग द? आय थिंक सुपरस्टिशन सगळ्यांचे असतात बघायला गेलो तर. बट सुपरस्टिशन असं माझं बघायला गेलो राईट पॅड पहिलं लेफ्ट पॅड नाही, माझं असं काही कधी नाही. राईट पॅड लेफ्ट पॅड. एक कॉमन सुपरस्टिशन तर खूप आहे की मॅच टफ चालू असेल तर जागेवर न उठू नका, जिथे बसलंय तिथे बसा. हे तर आपल्या सगळ्या ड्रेसिंग रूम मध्ये तर आहेच. बट अगर माझं म्हणायला गेला सुपरस्टिशन कुठच्या गोष्टीमध्ये तर युजली से when I'm losing the game or you say की सिच्युएशन माझ्या प्रमाणे आहे तो आय जस्ट कीप सेइंग की वी हॅव नथिंग टू लूज आणि माझ्या माइंडला रेडी करतो की बॉस नो एक्सपेक्टेशन्स तसं. आणि माहित नाही अनएक्सपेक्टेडली मॅच टर्न होते आणि मॅच जिंकतो आम्ही. बट अगर सुपरस्टिशियस म्हणाला तर यार ते सेट ऑफ सॉंग्स आहेत माझे 3-4 विच गेट्स मी इन द झोन. आणि ते मला असं वाटतं की मॅचच्या पहिले मला इट्स अ सुपरस्टिशन इफ यू से. अदरवाइज माझं असं काही सुपरस्टिशन नाही. व्हॉट इज इन युअर किट बॅग? व्हॉट्स इन माय किट बॅग? I think the basic stuffs like pads, gloves, abdomen guard, helmet, pads, थोडं देवाचं आहे ते पण ठेवतो मी, फोटो आणि सगळे. त्याच्यानंतर ग्रिप, हँडल आणि कॅप्स. दॅट्स इट, द बेसिक थिंग. बेसिक थिंग. असं काही वेगळं नाहीये की? नाही, असं काही वेगळं नाही. एक फन एलिमेंट आणि आपण या 5 प्लेयर्स बरोबर तू खेळलायस. ओके. अँड यू आर वे मोर कम्फर्टेबल विथ देम, म्हणून मी एक सेट ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे सेट ऑफ क्वेश्चन नाही बोलू शकत बट एक फन एलिमेंट आणतोय. ओके. इफ नॉट क्रिकेटर्स व्हॉट वुड दे हॅव बीन इन देअर लाईफ? ओके. श्रेयस अय्यर. आय थिंक डान्सर. वाव. बिकॉज ही dances really well. Yes, agree. Surya Kumar Yadav. Actor. Confirm. Because mimicry for sure. Because he's the best. Yes. Yeah. Sarfaraz Khan. Chef. Really? Yeah. अरे हे टॅलेंट माहिती नव्हतं. शेफ जो स्वतः खाऊ शकतो. Yes. Correct. परीक्षित वळसंकर. Spokesperson. Wow. He's a good speaker. Oh. Yeah, he speaks really well. ज्या मुद्द्यांवर त्याला बोलायचं असेल त्या. अच्छा, हे माहिती नव्हतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आणि सर्वात हॅपनिंग माणूस अखिल राजपूत. आय थिंक 2 गोष्टी आहेत. एक पॉलिटिशियन नाही तर ऍडमिनिस्ट्रेटर. तू डिसाइड. सगळ्यांना मॅनेज करणं. बेस्ट ॲट मॅन मॅनेजमेंट, बेस्ट सिच्युएशन मॅनेज, सगळं मॅनेज करू शकतो. सगळं मॅनेज करू. क्लास. आय अग्री विथ. यार सॉलिड मजा आली तुझ्याशी बोलून देतात. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडिव्हर्स. एक फक्त जाता जाता मला तुला असं विचारायचंय की येणारी जी जनरेशन आहे त्यांना आता कळलंय की सिद्धांत दत्तराव काय आहे, तर त्यांना तू काय अशी म्हणजे तू सांगू शकतोस मोटिवेटिंग थिंग की दे आर अस्पायरिंग क्रिकेटर्स
अँड व्हॉट डू दे नीड टू डू इन देअर लाईफ, तू त्यांना सांगू शकतो? आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल मला तर खूप मजा आली आज तुझ्याशी गप्पा मारून, बिकॉज या चॅनलवर मी जेव्हा बघितलं अथर्व, सूर्या, वरुण या लोकांनी जेव्हा तुझ्या सपोर्ट केलेलं, तर मला खूप एक्साइटेड होतो. कारण सगळीकडे आपण बघतो टॉक शोज असतात, पॉडकास्ट असतात, पण खूप फॉर्मल असतात. आणि तू तर माझा मित्र आहेस लहानपणापासून, तर तुझ्याशी गप्पा मारायला मला एवढा कम्फर्ट होता की आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू. आणि मला माझे एक्सपिरियन्सेस शेअर करायला भेटले. आय एम रिअली ग्लॅड दॅट यू हॅड मी ऑन युअर चॅनल अँड रिअली लुकिंग फॉरवर्ड टू मेनी such stories with cricketers which inspire a lot of people. So that's there. And secondly, for youngsters, I feel you should be really honest with your game. You should be really honest with your work ethics. Really respect your parents, respect your coaches. आणि क्रिकेट एन्जॉय करा. क्रिकेटला प्रेशर कुकर नको बनवा. तुम्ही एन्जॉय करा क्रिकेट. तुम्ही तुमचा हा गेम आपण सुरुवात जेव्हा केलेला, जो पण करतो त्याला मजा येते. पहिले या गोष्टीला, त्या बॅटला हातात घेऊन, बॉलला हातात घेऊन, ती एक फिलिंगच वेगळी. ती फिलिंग जाऊ नको द्या. बिकॉज या रॅट रेस मध्ये काय होतं, आपण विसरून जातो की हा गेम आपण का खेळतो. तर आय थिंक ते आपल्या मनात ठेवून या गेमशी ऑनेस्ट राहून हा गेम परत देतो. दिस गेम गिव्स यू बॅक इन अ लॉट ऑफ वेज which you won't even believe, not just in cricket but in a lot of ways. And I think you should be just true to you, true to yourself and true to the game. I think everything is possible and spirit. So yeah. लवली. खूप मजा आली तुझ्याशी बोलून. म्हणजे मला तर माहिती होतं सिद्धांत नजर काय, बट आता लोकांपर्यंत पोहोचेल की what this man is and what this man is made of and how much steel he is made of. तर खूप मजा आली. ऑल द बेस्ट फॉर अ फ्युचर एंडिंग. यापुढे आय लुक फॉरवर्ड टू यू एज अ पॉंडिचेरी प्लेयर. Definitely. मला ते मुंबईकर वाला. Definitely. Thank you so much. Thank you for being on the show. And thank you guys for watching. Please like, share and subscribe. आणि तुम्ही आम्हाला सांगा माझ्या पॉडकास्टवर नेक्स्ट गेस्ट तुम्हाला कोण हवाय. थँक्यू फॉर वॉचिंग.